कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुले याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाद भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं वंशे विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जाने। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन जोर माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी। प्रस्तुत सेवेकरता घेतलेली गवळण संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची ही 4 चरणाची गवळण एका गोपीच्या मुखातून गोपीच्या अनुभवातून परमार्थाची परिणिती कुठपर्यंत जाते, संत महात्म्यांचा जगताविषयी अनुभव काय असतो असं त्या अनुभवाचं प्रतिपादन करणारी अत्यंत उत्तम गोड आणि खूप चिंतनीय अशी ही गवळण आहे। तुकाराम महाराज या गवळणीच्या अभंगातून असं म्हणतात, कोण एक नारी, नारी म्हणजे गोपी, गोपी ती भुलली
आणि गोकुळातून मथुरेला दही दूध विकायला गेली. त्या कालामध्ये दही घ्या, दूध घ्या असं म्हणायच्या ऐवजी ती हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या असं म्हणू लागली. त्याचं कारण तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी गोकुळातून दहीदूध विकायला निघाल्या त्या कालामध्ये नंदाच्या अंगणामध्ये हा नंदनंदन आनंद कंद भगवान रांगत होता. आणि त्याला पाहिल्यानंतर त्या गोपींनी त्याला डोळा भरून पाहिलं. जसं पाहिलं तसं तिच्या तो मनात बसला. जसा मनात बसला तसाच मुखातून तो बाहेर आला. देखिला डोळा बैसला मनी. त्याने भगवंताला पूर्ण रूपाने जाणल्यानंतर तिच्या मनामध्ये हृदयामध्ये भगवंताने स्थान घेतलं. आणि त्यामुळे तिला आता दुसरं काही दिसत नव्हतं, एक भगवानच दिसत होता. तिच्या अनुभवातून आणि शब्दातून विकिता गोरस घ्या म्हणे हरी असं तोची वदनी उच्चारी असं झालं. असं केव्हा होतं, कोणाला होतं, का होतं? ज्यावेळी आपल्याला जगताची भूल पडते. जगत विसरतं, शरीर विसरतं, इंद्रिय विसरतात, जीवत्वाचा बाध होतो. आणि भगवत रूपतेला प्राप्त ज्या कालात जो महात्मा होतो त्याची ही अनुभूती असते. आपुली याचा आपलं काय काय आहे, जड चेतन आपण प्रपंचातले सर्व पदार्थाशी ममत्व जोडलेलं असतं. ज्या ठिकाणी माझं घर माझं, पत्नी माझी, मुलगा माझा, पैसा माझा, शेजारी माझा, गाडी गोडी सगळं माझं, 1 नंबर 2 नंबरला शरीर माझं, मग माझे डोळे, माझे कान, माझी जीभ, माझी इंद्रिय, आणि मग त्याच्या आत गेल्यानंतर मग मी असा जीव आहे आणि जीवत्वाचा बाध होतो. हे सगळं माझा जीव म्हणतो, माझी इंद्रिय म्हणतो, माझं शरीर म्हणतो. शरीर आणि शरीराच्या संबंधी सर्व माझं जोडलेलं असतं. आणि ज्या व्यक्तीला याचा विसर पडतो, याला भुलून जातो, त्या कालात त्याला संपूर्ण सृष्टी परमात्म रूप दिसते. अशी ती गोपी मग तिला संपूर्ण सृष्टी जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आणि मग ती गोकुळातून मथुरेत गेली. मग गोविंद घ्या, हरी घ्या असं ती म्हणू लागली. तिचा अनुभव सगळं जगत बाद झाल्याच्या नंतर. आणि मग असं भक्ती 2 प्रकारची असते. अज्ञानातली भक्ती, काहीच नाही कळत, कळेन वळेन चालला धुळे, तो हरिहरी करतो. आणि तत्त्वज्ञान याही वरी पार्था माझे भजने असतात. तो का म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. तत्त्वज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरही भक्ती केल्या जाते. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, त्याला प्रेमविलक्षण भक्ती असं म्हणतात, मुक्तीवरची भक्ती असं म्हणतात. अशी त्या गोपीची भक्ती. आपुलियाचा विसर भोळा. आणि मग गोविंदाच्या कळा ती गाऊ लागली. कळा म्हणजे कला, गोविंदाचे गुण, गोविंदाचं नाम धाम गुण कला लीला. हे गाणं हे भक्तांचं हे त्याच्या जीवनामधलं एक महत्त्वाचं साधन आहे. भगवंताची कथा कीर्तन करणं, भजन करणं, पण ते कसं कौतुकाने याचा अर्थ कर्तव्यरहित, जबाबदारी रहित. उरले आता दिवस चारी खेळे मिळे. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आणि मग आता दिवस चारी खेळे मिळे असा प्रकार असतो. तसं मुक्ताचा परमार्थ हा कौतुकाने असतो, खेळीमेळी असतो. एवढा करील तेवढा करील, असा करील तसा करील, तसं काय नसतं ते. आणि म्हणून ती गोपी संपूर्णला भुलली, सगळ्याचा बाद झाला. आणि मग ती गोविंदाची कला कौतुकाने गायला लागली. आणि गोविंदाच्या कला कौतुकाने गायल्याच नंतर कारण नसताना लोकांच्या पोटात भलता गोळा उठतो. बाई असू द्या, पुरुष असू द्या, शिकलेला असू द्या, अडाणी असू द्या, कोणीही असू द्या, लोकांच्या टिंगलीचा विषय. लोकांचं शूरत्व कुठं असतं? कुत्र्याजवळ नाही तर गाईजवळ. त्यांचं शूरत्व दाखवायला हे लबाड लोक सिंहाजवळ वाघाजवळ शूरत्व दाखवत नाहीत, कुठं कुत्र्याजवळून गाईजवळ शूरत्व दाखवतात. तशी ही माणसं
एखाद्या पुढऱ्यास जाऊन तोंडावर काही 2 शब्द त्याला सुनवायचे नाही, पण महाराजांच्या पाठीमागं लागते. त्याच्या खाण्यापासून, त्याच्या पिण्यापासून, वागण्यापासून, बोलण्यापासून, महाराजांनी असं करावं का, महाराजांनी तसं करावं का. मग त्याच्या परमार्थाला एखादी सुंदर मुलगी असावी, तरुण मुलगी असावी, श्रीमंताची असावी, आणि तिनं सपाटून गंध लावला आणि गळ्यामध्ये विणा घालून भजन करायला लागल्यावर लोक काय तिची आरती करतील काय लोक करतील. पार तिला नको नको होईल तिला जागायचं. आपलं माणसाचं आहे तसंच असतं. मी ज्या काळात एकदा नवीन परमार्थाला गेलो होतो आणि एकदा पंढरपूरमध्ये आलो होतो. आमच्या गावातलं एक म्हातारा म्हणलं, भाऊ इकडे म्हणले तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणजे लोक म्हणते. बरं तो आता आंधळा, भागवतचा आजच होता, दुसरा नव्हतं म्हणे, भागवतचा पंजा. अरे भाऊ म्हणे तुला तुझ्या डोक्यावर लई परिणाम झाला आहे, लोक असं म्हणतात. म्हणलं इकडे मला तू आता म्हणलं यार मला म्हणलं याला तर दिसत नाही काय तर परिणाम पाहायचं बघ आता. मग अशी परिस्थिती असते. पण मग ही परीक्षा असते परमार्थ करणाऱ्या माणसाची. लोकनिंदा ज्या माणसाला सहन करून परमार्थ करता येतो तिथून माणसाची परमार्थाची सुरुवात होते. लोखंडाला तावत घालत नाहीत, सोन्याला तावत घालतात. मग अशा कालामध्ये परमार्थ करणाऱ्या माणसाने जर लोकनिंदेला बळी पडला तर त्याचा परमार्थ संपून जातो. लोक टिंगल करतात, माळ घातली, करू भागला आणि देवपूजेला लागला. अजून तर दातातलं न निघालं, घातली माळ, गंध लावला. आता एवढा गंध लावायचा काय, एवढं काय सोंग इतकं कसं काय लावा. 3 एकर 4 गुंठे, मी म्हणतो 10 गुंठे लावते. ते काय तुझ्याकडं अतिक्रमण झालं. 2 माळा घातल्या, त्या माळा काय तुझ्या टांगड्यात गुतायला लागल्या. पण ती माणसं त्याची टिंगल टीका केल्याशिवाय राहत नाही. आणि कोणाला चुकलं, हे जनाबाईला नाही चुकलं, मुक्ताबाईला नाही चुकलं, मीराबाईला नाही चुकलं, कोणाला चुकलं. ज्ञानेश्वर महाराजाला चुकलं का, तुकाराम महाराजाला चुकलं का, नाही कोणाला चुकलं. पहिलं एक सूत्र लक्षात घ्या, जी माणसं मोठी होतात परमार्थात कुठेही त्या काळात त्याला पहिला कडाडून विरोध असतो घरातल्या माणसाचा. आत्तापर्यंतचा इतिहास आहे. नंतर गल्लीतल्या माणसाचा, नंतर गावातल्या माणसाचा, नंतर समाजाच्या माणसाचा. शिवाजी महाराजांना मुसलमानापेक्षा मराठ्यांच्याबरोबर जास्त युद्ध करावे लागले. मराठ्यांनी त्यांना नको केली होती. आता काय ती काय तमाशा करीत होते का, आता आपल्याला महत्त्व वाटतं. आणि मारलं कोणी तर बायकोनी. आता हे काय घरातून विरोध, आणि मग तो विरोध पचवून हे सगळं केलं महाराजांनी. तसं साधू संतांना घरातूनच विरोध. तुकाराम महाराजाला जिजाबाई काय आरती ओळख होती काय रोज, मीराबाईची काय गोष्ट होती, जनाबाईची काय गोष्ट होती. सगळं जनील तर गल्लीतली माणसं किती नाव ठेवायचे. ते जनाबाईला म्हणजे अगं तू त्या शिंप्याच्या काट्याच्या नादाला लागली, तू चांगली तरुण आहेस, तू आमका आहे तमका आहे. मग तिनं काही लोकांच्या उत्तराच्या भानगडीत पडली नाही. मग त्यावेळी त्याला खरपूस उत्तर द्यावं लागतं. माझ्यासारखं कोणाला उत्तर द्यायचे त्याचं काय त्याचा हिशोब नाही करायचा. असा ठोका टाकायचा का त्या नाकातलेच केस जळाले पाहिजे. तो पुढं माझ जोळ येतोय का लांब जातोय त्याचा विचारच नाही काय ते. मग तसलं तिनं उत्तर दिलं. ती म्हटली डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन मी, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, आणि आता मज मना कोण करी. ती म्हटली मी पंढरपूरच्या पेठेत पाल मांडलंय. पाल शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? नवीन लोकांना नाही कळायचा, अलीकडच्या लोकांना काहीच नाही कळत. नुसतेच रताळी शाळा शिकली, त्यांना काय नाही कळत. त्यांना शाळा शिकली येडपटच असते, त्यांना काय नाही कळत ह्या गोष्टी. पाल शब्दाचा अर्थ फार वाईट आहे. पाल शब्दाचा अर्थ वेश्याचा धंदा खोलला आहे ती म्हणली. आणि कुठं खोलला आहे तो? पंढरपूरच्या पेठेत खोलला आहे. मग तुम्हाला कोणला यायचं असलं तर पालामध्ये या, आणि तेवढं नाही जमलं बाजारात जा, 1 किलो बिबे आणा म्हणली, आणि 1 किलो कळीचा चुना आणा. बिबे ठेसा, मनगटावर तेल घाला आणि त्याच्यावर चुना घाला, आणि दोन्ही हाताने बोंबला, जणीलय नालायक, जणीलय नालायक, माझं काही बिघडत नाही, तुमचं तोंड दुखान. पंढरीच्या पेठे मांडियेले पाल आणि मनगटावरी तेल घाला तुम्ही. जनाबाईंनी पांडुरंगाला उत्तर दिलं, देवा जनी म्हणे आता झाले मी येसवा, आणि रिघाले केशवा घर तुझे. लोकाच्या काय बापात जाते, मी तुझं घर रिघाले म्हणते, मी वेश्या झाली.
तसं त्या गोपीला लोक म्हणले, आगे तू एवढीच तरुण तगडी सुंदर देखणी त्या गवळ्याच्या काट्याच्या नादाला लागली, तुला समाज वाळीत टाकेल, तुला लोकातून बाहेर करतील, तुला कोणी नवरा देणार नाही. मग तिनं काय म्हटलं होतं, तिनं हेच उत्तर दिलं, वाळो मज जन म्हणोत शिंदळी पर्या वनमाळी नवी संभे बैसले शेजारी गोविंदाच्या घररी घी झाले पट्टरानी बळे. असं या तुकारामाच्या गवणीतून उत्तर दिलं. तुका म्हणे हाशे जन. त्या गोपीने दोन कानं आपल्या दोन कानात बोटं घातले आणि लोकांना सांगितलं तुम्हाला काय बोंबलायचं. तुका म्हणे हाशे जन नाही कांत ठाई. अशा माणसाला पारमार्थ करता येतो आणि अशा माणसाचा पारमार्थ काढायला जातो. अशी ती गोपी भगवंताला पाहिलं, ती भुलली, दहीदूध विकायला गेली, गोविंद घ्या म्हणू लागली, संपूर्ण स्वतःला विसरली, गोविंदाच्या कला गाऊ लागली, लोक तिची चर्चा करू लागले. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात, तुका म्हणे हाशे जन पण नाही कांत हे ठाई. असा अभंगाचा शब्दशार्थ सांगितला. विठाल 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 कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. बाळ खाली बैस. तू कॅमेरा कुठं जातो, तू त्या लोकांच्या तोंडा पुढे झसकटासारखा उभा राहिला. हो ना, त्या लोक बायांना मागं त्रास होतो. खाली खुर्ची ठेवून खाली बैस. अरे कलेक्टर, तुम्हाला दापायला कोण नसतं, तुमची मनमानी चालती रोज. एक तर ह्या खांबाला लावायला पाहिजे होता कॅमेराने, एक ह्या कोपऱ्यात लावायला पाहिजे होता. पण बरं आहे, आता थोडा वाकडा तिकडं झालं तर आता मी म्हातारा माणूस आहे, इकडं नीटनेटकं करतो, त्याचं दे सोडून त्याला. ज्यांचं चांगलं करायचं ते कर. माझं चांगलं करू करू लोकांनी मला फार म्हातारं केलं, करू ना दिला का तो माझ्या. कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तो जीवधनी उच्चारी. तुकाराम महाराज या गवळणीमध्ये परमार्थाचा अनुभव सांगतात. अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. अनुभव हा माणसाचा गुरु असतो, तो अथती असतो. तुमचा अनुभव प्रमेचा आहे का भ्रमाचा आहे, वाईट आहे की चांगला आहे, संसारातला आहे की परमार्थाचा आहे, अनुभव फार महत्त्वाचा असतो. म्हणून तरुण पोरींनी दात पडलेल्या म्हाताऱ्या संघ जास्त गप्पा मारायच्या असतात आणि तरुण मुलांनी म्हाताऱ्या माणसांग गप्पा मारायच्या असतात. ते अडाणी असू द्या, पण त्यांचं एखादं वाक्य तुमचं असं जीवन बदलून टाकील ते का अनुभव. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवजन्य ज्ञान फार अबाधित असतं महाराज. आणि म्हणून परमार्थात अनुभव फार गरजेचा असतो. अनुभव सांगत तुकाराम महाराज म्हणतात, अनुभवा वाचून परमार्थात बोलू नये. 2-5 वर्ष गंध लावला, त्या माणसाने गंधाचं महत्त्व सांगावं. कुठं 2-5 वर्ष एक माळ जप केली, त्याने त्या माणसाला माळीचं महत्त्व सांगावं. ज्याने कुठं 2-5 पाये केल्या, त्या माणसाने वारीचं महत्त्व सांगावं. बरोबर आहे का नाही. ज्याने पंढरपूरचं तोडच नाही पाहिलं, किंवा सांगतोय पण जाई पंढरीशी अरे आणि आल्यानं संसार जा रे पंढरीशी जा रे. आता तो काय सांगतो, तुझ्या सांगण्याला काय चव आहे महाराज. ज्या बाईने कधी स्वयंपाक केलाच नाही आणि ती तिला विचारायला गेली, आजी पोळ्या कशा करायच्या. आता तिनं पोळ्या पाहिल्याच नव्हत्या, तिनं पुस्तक काढून सांगायला सुरुवात केली. मग त्याचं काय वाटलं होतं, चुकलं यावर मग फेरा पडे. दृष्टांत सांगून वेळ नाही घ्यायचा मला. हे असंच होतं ते. अनुभव वाचून ती गोष्ट. बरं तुकाराम महाराज म्हणतात, जर अनुभवा वाचून तुम्ही काही बोलले तर त्याला नुसती बडबड म्हणतात. महाराज म्हणतात, तो का म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवे विन नका वाव घेऊ. महाराज म्हणतात, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आणि अनुभवा वाचून बोलतो कशाला तू. लोकांना परमार्थ करायच्याऐवजी बोलायचीच लई घाई झाली. का बोलतेत, कशा करता बोलतेत, का कीर्तन करता, तत्वज्ञान अध्ययन केलं का, काय काय केलं काय, लोकांना सांगता म्हणजे काय सांगता. पण लोकांना घाई झाली लोकांना सांगायची. पण महाराज म्हणतात, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. तुला काय उतालाय सांगायला, हे काही तुला ग्रंथच माहीत नाहीत, ग्रंथच माहीत नाहीत.
एक पोथीला जात होता दोंडा महाराजांच्या पोथीला. तुम्ही कुठे गेलता म्हणलं पोथीला. कोणते? ज्ञानेश्वरी. कोणता अध्याय चाललाय? हां अध्याय असतो का त्याच्यात? म्हणजे याला अध्यायच माहीत नाही, याला अध्यायच माहीत नाही तरी तो ज्ञानेश्वरीला जात होता. असं आहे. न मोजी ओमला न मोजी. अरे ओमला न मोजी फार कठीण गोष्ट आहे. अक्षराचा अपशब्द अपभ्रंश केला तर त्याला प्रत्यवाय लागतो, त्याला दोष लागतो महाराज. असो तो भाग. आणि म्हणून अनुभव हा अत्यंत गोपीला अनुभव आला. आणि अनुभव तुकाराम महाराज म्हणतात अनुभवाले अंगाते या जगादेतसे अनुभवाले अंगाते या जगादेतसे या जगादेतसे या जगादेतसे अनुभवाले आले या जगा देत असे. आणि म्हणून ही गोपी महाराजांनी या गोपीच्या मुखातून आपल्याला परमार्थाचा अनुभव सांगितला. अनुभव दोन प्रकार, अनुभव 8 प्रकारचा असतो, तुम्हाला नाही सांगत. 2 प्रकारचा अनुभव, एक संत महात्म्यांचा अनुभव असतो आणि एक जीवाचा अनुभव असतो. आपले अनुभव वेगळे असतात, संतांचे अनुभव वेगळे असतात, पण अनुभव घेतो. कोणी आडाने शिकलेला पारमार्थिक प्रापंचिक कोणी असला तर त्याचे इंद्रिय अनुभव घेतात म्हणजे घेतात. ते काही तुम्हाला विचारित नाहीत. डोळे काही तुम्हाला विचारून कोणाकडे पाहतात का? नाही. कान काय तुम्हाला विचारून कोणाचं ऐकायला जातात का? नाही. नाही 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 नाही. आता कीर्तन चाललं, जर का तिकडं शांताबाई गाणं लागलं, कान तुम्हाला विचारतील का? साहेब विचारतील का कान? तुम्हाला न विचारतात जाऊन ऐकून मग यार ते कोणाचं काय चाललं कान ऐकून तर घेतलं. रस्त्याने चालला आणि कुत्रा मिळायला असला मग ते नाक विचारतं की तुम्हाला घाणीच वास घेऊ. नाकात वास गेल्यानंतर अरे त्याला कुत्रा मिळाला म्हणतो. म्हणजे कोणतंही इंद्रिय तुम्हाला विचारित नाही, त्या विषयापर्यंत जाऊन ते अनुभव घेतात. आणि किती वेगाने घेतं त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी गोड वर्णन केलं. इंद्रिय तुम्हाला विचारत नाहीत, ते स्वभावतच बहिर्मुख आहेत. उपनिषद वर्णन करतं परांच्या खाणे व्यतृणु स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. इंद्रिय बहिर्मुखच असतात. जी गोष्ट नको म्हटली तरी ते चोरून केल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे सगळ्याला अनुभव आहेत, बरोबर आहे का नाही? सगळ्याला अनुभव आहेत. जी गोष्ट पाहायची नाही म्हणून ठरवली ना आपण, मग नेमकं तिकडं बारीक कोणी पाहतो माणूस. तुम्हाला सांगितलं तर कीर्तन खोलीकडे पाहू नका, बारीक डोळा करून पाहणार आणि जाणार. तुम्हाला सांगतो विचित्रच काम इंद्रियांचं. जे नको काय निसर्ग आहे ना, निसर्ग आहे. जे नको म्हटलं का इंद्रिय तिकडं खेचून घेऊन जातात त्याला आणि वेगाने जातात. माऊली म्हणतात मिना ते देखुनी बकू निधना ते रंकू का श्री देखुनी कामकू प्रवृत्ती धरी. तो बगळा नदीच्या काठाला बसलेला असतो. मासा पुढं आल्यानंतर तो किती वेगाने उचलतो मासा, बरोबर आहे का नाही? मिनात देखून बघून निधना ते. एखादा कृपण मनुष्य असावं, अतिशय कृपण, इतका कृपण म्हणजे संडासात जर डाळ पडली तर ती वेचून खाणारा इतका कृपण, इतका कृपण मनुष्य. आणि जर त्यांनी 2-2.5 तोळ्याची अंगठी रस्त्यावर पडलेली पाहिली, साहेब तो काय म्हण चांगली भाऊ अंगठी, आता जरा चहा पिऊन येतो आणि मग अंगठी घेतो, असं करेल का तो? नाही 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 नाही. लोभाच्या सोशे पुढे धावे म्हण पाहता क्षणी उलथा पालथा पड जाईन पहिली अंगठी घेईल तो. निधना ते रंकू श्री देखुनी कामुकू. श्रेण मनुष्याने स्त्री पाहिल्यानंतर त्याच्या अंतकरणातला वेग, धन पाहिल्यानंतर सोनं पाहिल्यानंतर एखाद्या कृपण माणसाच्या अंतकरणातला वेग आणि त्या बगड्याने मासा उचलायचा तो वेग, किंवा खालारा धावे पाणी एखादा तलाव फुटल्यानंतर पाण्याचा वेग, भोंगा त्या फुलाकडे जातो त्याचा वेग, किंवा संध्याकाळच्या वेळी
पूर्वीच्या काळात ते गावरणी गाय असायच्या आणि त्यांचे वासरं सोडायचे. त्या वासरं सोडायचा कार्यक्रम काय खतरनाक होता ते तर आपल्याला माहिती आहे लहानपणी. ते एक तर जात खुंटा मोडीन, नाही तर दाव तरी तोडायचं, नाही तर पाय तरी तोडायचं. पण जर का हातातून सुटलं ना त्या गायला इतकं जोरात धडाधडा जाऊन आदळायचं. इतका वेग, वासराचा वेग, भुंग्याचा वेग, पाण्याचा वेग. माऊली म्हणतात पारवा जे किरटी चढाला नभाचे भेटीन. पारवी देखून लोटी अंगाचे सगळे. पारवा आकाशात असतो पण जर त्यांनी पारवी खाली पाहिली ती उतरायच्या भानगडीने त्या पडतो, उडूनच अंग टाकून देतो. संपले दृष्टांत. बागड्याचा दिला, कृपणाचा दिला, स्त्रीन पुरुषाचा दिला, पाण्याचा दिला, भुंग्याचा दिला, वासराचा दिला, पारव्याचा दिला. हे जितक्या वेगाने पुढे जातात त्याप्रमाणे हा आपला जीवात्मा कधी डोळ्यातून, कधी कानातून, कधी नाकातून, कधी जिव्ह्यातून बाहेर जातो, अनुभव घेतो म्हणजे घेतो. हे ना घनगर्जना जैसा मयूर वंडे आकाशा, ज्ञाता ज्ञेते खुनी तैसा धावची घे. तसा धाव घेतो, अनुभव घेतो. कोणता? संत महात्म्य असू द्या की कोणी पारमार्थिक असू द्या, कोणी सांसारिक असू द्या, लहान मोठा अडाणी शहाणा कोणी त्याचे इंद्रिय बाहेर जाऊन अनुभव घेतात. विषय संपला. आता काय आहे, फक्त आपला अनुभव देशात कालात बदलत राहतो आणि संतांचा अनुभव बदलत नाही. एवढा फरक करायचा. आणि काय सांगतो तुम्हाला, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, असं का म्हणली ती गोपी, याच्याकरता सांगायचं. तर आपला अनुभव देशात बदलतो, कालात बदलतो, वस्तूत बदलतो, अवस्थेत बदलतो. देश बदलला की अनुभव बदलला. आपला वांबुरी गावातला आपल्या वस्तीवरचा अनुभव पंढरपुरात गेला की तो वेगळाच. काय महाराज, पंढरपुरात खेडेगावातली माणसं जातात, कधी न गेलेली माणसं, आणि मग त्यांचा परमार्थ पाहावा. अरे 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 अरे, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, इकडं प्रदक्षिणा तिकडं प्रदक्षिणा, काहीकडे बाबाचं मठ, आमक्याचा मठ, हे कीर्तन, इतका पळ 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 इतका पळतो. त्याच्याकडे पाहिलं का असं वाटतं काय पांडुरंगाने याला प्रेम दिलंय बाबा. यांच्या पुढे धर्मराजा फिका, पुढं पंढरपुरात. पण तीच माणसं खेडेगावात आली आणि त्यांच्याकडे पाहिलं का त्यांच्या पुढे दुर्योधनाने झक मारली. का होतं ते? देश बदलला. देश बदलला की अनुभव बदलतो. काल बदलला, काल बदलला की अनुभव बदलतो. कीर्तनामध्ये कशी माणसं देवासारखी उचलीत पहा बरं. सगळं कोणाकडे पाहिलं का तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज साधू वाटतात. बिचाऱ्या माता मावल्या कोणी, मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई, सखूबाई सगळ्या अगदी देवीसारखे वाटतात. काय वातावरण जबरदस्त. पण हीच मंडळी जर लग्नाच्या मंडपात जर पाहिली, राम 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 राम, चाव 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 चाव, काय बोलत्यात. कोणीकडून पाठांतर होतं त्यांना कसं आठवतं, वेळच नाही हो त्यांचा. त्यांचं त्यांनाही कळतं का काय माहीत नाही. पण इतक्या चाव 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 चाव. पण आता कोणी बोलतंय का ते? सप्ताचा काल वेगळा, लग्नाचा काल वेगळा. लग्न कोणलाही उल्लूच बनवतं. हा, लय उल्लू. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. माझ्यासारखे म्हातारे माणसं लग्नाला येऊ नको, नाही कुठं कोणत्या गाडीत बसू. अरे तू येऊ नको तर कोणत्या गाडीत बसतो. लग्न कोणाचं आणि उठा ठेवू कोणाला. लग्न शेजाऱ्याचं. पण शेजारीन सकाळी उठल्यापासून एवढी तानातान तिची, ही साडी नेसू का ती साडी नेसू, इकडं नेस, इकडं साडीवर, तिकडं साडीवर, तोंडालाच लावला, नखालाच लावला, डोक्यालाच लावला, इकडं. कोण पाहते बाई तुला? ज्याला त्याला मरायला वेळ नाही तुझ्याकडं पाहायला कोणला वेळ येते. पण एवढी नटती, नटून नटून पार बेजार होती. आणि मग ते नख लाल तोंड. एक बाई आली ती माझ्याकडं वाटी घेऊन. तुम्ही बाबा तुमचं लाल करू का? मी नको नको नको. तुझं काय लाल पिवळं वाटुळं गोटुळं लांबुळं चिंबुळं तुझं काय करायचं कर म्हटलं. माझं राहू दे पांढरं ते. लग्नाचा काल असल्यानंतर काय होतं, निवडणुकीच्या कालामध्ये काय होतं, आणि सप्ताच्या कालामध्ये आपणच आहेत. त्यातली निवडणुकीत आपणच आहेत, लग्नात आपणच आहेत, आणि सप्तात काल बदलला की आपला अनुभव बदलतो. आणि
देश बदलला की बदलतो, काल बदलला की बदलतो, आणि वस्तू बदलल्यावर तर नक्की 100%. गाढवाच्या काही कोणी पाया पडतं का? नाही. आणि गाय पाहिल्यावरती गायीच्या पाया पडतो, गाढवाच्या नाही पाया पडत. कुत्र्याच्या नाही, कुत्र्याच्या पडते एखाद्या वेळी, पण गाढवाच्या नाही कोणी का पाया पडत. आमसारखा माणूस पाहिला का बाबा थांबा 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 दर्शन घेऊ द्या. आणि दारुड्या पाहिलं का कारण नाही, घेणं नाही, देणं नाही, त्याला 1 रुपया येऊन दिलं पाहिजे, भले 7-8-10 शिवाय नाही, तोंड म्हणत तरी देऊ शिवाय मग तिथून मोकळा होतो. म्हणजे दारुड्या पाहिल्यावर तुमचं काय होतं, महाराज पाहिल्यावर काय होतं, गाय पाहिल्यावर काय होतं, गाढव पाहिल्यावर. वस्तू बदलली, व्यक्ती बदलली की आपला अनुभव बदलतो. पूर्वीच्या कालामध्ये मृग नक्षत्रामध्ये ते मृगाचे किडे निघायचे, आणि त्या प्रत्येक, आता भाऊसाहेबांना माहीत असणार आहे, तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे, प्रत्येकाच्या घरात एवढी श्रीमंती कशाची, ढेकणाची. हा 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 हा. कुठे हात घातला का ढेकूनच बुवा, गोधडी ढेकणं, बाजाला ढेकणं, भाकरीच्या टोपल्यातही ढेकणं, घरात ढेकणं, बाईच्या डोक्यात वा, भलती श्रीमंती. 3 गोष्टी राहायच्या, बाईच्या डोक्यात वा, घरात ढेकणं, आणि काट्याच्या नाकात शेंबूड. 3 ठिकाणी एवढी श्रीमंती. आणि तुम्ही माझं खोटं वाटत असलं त्याला म्हाताऱ्या बायांना विचारा तुम्ही. असे दुपारी खुरपायला एकदा जेवण झालं बसल्या ना का माकडासारखे लागले जिचकायला, ही त्याच्या डोक्यात, ती तिच्या डोक्यात, तिच्या डोक्यात. लय प्रॅक्टिस त्यांची ते उवाची, ते लय उवाची म्हणजे काय, लय श्रीमंती. शेंबडाची लय श्रीमंती. आमच्या लहानपणी एका काट्याचं नाक मोकळं नसायचं भाऊ, सगळ्यांच्या नाकात. फरक एवढा होता, कोणाचा पांढरा, कोणाचा पिवळा, कोणाचा जरा घट्ट, कोणाचा पातळ, कोणी फुरवर करायचं, कोणी खाली सोडायचं. आता तो शेंबूड कुठं गेला याचा काही पत्ता नाही महाराज. आणि शेंबूड पोसायला काय रुमाल होता काय? नाही 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 नाही, इकडून सुरू कर, इथून तुटून गेलं की इकडून सुरू करायचं, इथून तुटून गेलं खालीहून सुरू करायचं, खालीहून तुटून इथलं तुटलं, इथलं तुटलं, खालचं तुटलं, गळ्यात पट्टी एवढीच बंडी गड्याला. आणि बड्डी कशा दिली, ते आंगडं म्हणायचं त्याला, एकमेव अद्वितीय ब्रह्म. एकदा गळ्यात घातलं का जन्म ठेपच, त्याला काढायचंच नाही ते. जाऊ द्या. असं ते मिरगाचे किडे निघाले का मग त्या महिला सगळ्या जेवायला बसायच्या. अशा ते मिरगाचे किडे निघायचे, घरातच निघायचे करते. ते मिरगाचा किडा आला का ते पाहिजे, अगं मिरग आला, मिरग आला. ती जेवता जेवता उठायची, गेले करंट आणायला लागले, त्याच्यावर करंटात कुक्को घातलं का करंटा झाकून ठेवायला, त्याच्या आधी कोण ढेकून टचकन मारायची. आता ढेकणाने काय तुझं काय तुझ्या बाप्पाचं खाल्लंय, आणि यांनी कुठं 10 पोते धान्य दिलंय. वस्तू व्यक्ती बदलली की अनुभव बदलतो. वस्तुस्थिती हे अनुभव येतं आपले, देशात बदलतो, कालात बदलतो, वस्तूत बदलतो, आणि शेवटचं अवस्थेत बदलतो. 3 ठिकाणी आपले जागृत, स्वप्न, सुषुप्ती या ठिकाणी अनुभव सारखे नसतात. विषय संपला. संत महात्म्यांचे अनुभव कधीही देशात बदलत नाहीत, कधी कोणत्या कालात बदलत नाहीत, कधी अवस्थेत बदलत नाही, आणि कोणत्या वस्तूत बदलत नाही. सगळ्या वस्तूत परमात्मा दिसतो. कोणत्या देशात, पंढरपुरात जा, कोणत्या अरण्यात जरी गेले तर त्यांना एक माहीत आहे, परमात्मा. परमात्मा व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, तिचा ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची अविनाश तत्विधी येन सर्व मिदंततम. परमात्मा शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला आकळ, बाप रुक्मादेवीर विठ्ठल सकळ. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विस्तारेला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विठ्ठल गोतचित, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत,
विठ्ठल वित्त गोत जित विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विस्तार राजनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल विस्तारला जनी सप्तहे पाताळे भरुणी. आपण प्रमाणे म्हणतो शून्य स्थावर व्यापक आंबा आहे काय कण कण मी भरा आहे भगवान तुका म्हणे आणू तुझं वीर नाही. वा वा मंदिरे काढाल धुंडळीतो मग सगळे मंदिर धुंडून मोकळा होतो तो. आपली भावना कुठं होती परमात्मा सगळीकडे व्यापक आहे असा संत महात्म्यांची. म्हणून परमात्मा व्यापक आहे. कोणत्याही देशात गेलं तर अनुभव परमात्म्याचा असतो आणि कोणत्याही कालात परमात्मा नित्य आहे. नित्य सर्वगत असतानु रचलोयम सनातन अर्जुन हा नित्यो अचळो हा शाश्वतून सर्वत्र सदादितू परिपूर्ण हा. असा परमात्मा व्यापक आहे. परमात्मा नित्य आहे आणि परमात्मा तिन्ही अवस्थेत जागृतीत त्यांना तोच अनुभव आहे, स्वप्नात तोच अनुभव आहे, सुषुप्तीत तोच अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जागृत स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता रूप आनंद साठवी. आपले स्वप्न काय आता ते काय कीर्तन सांगू. आपले स्वप्न वेगळेत, जागृती वेगळीत आणि सुषुप्ती तर गाढ होऊन पडतो मुर्दा होऊन. तसं नाही. संत महात्म्यांच्या तिन्ही अवस्थेत अनुभव परमात्म्याचा. कोणत्याही देशात अनुभव परमात्म्याचा, कोणत्याही कालात अनुभव परमात्म्याचा आणि कोणत्या अवस्थेत तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग मनी पांडुरंग जानी पांडुरंग मनी पांडुरंग जानी पांडुरंग मनी जागृती सुखिनी पांडुरंग जागृती सुखिनी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग मनी पांडुरंग जानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग मनी पांडुरंग जानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग तिन्ही अवस्थेत. आणि शेवटचा मुद्दा आहे कोणत्याही वस्तूत कोणत्याही व्यक्तीत तुकाराम महाराज म्हणतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव. नामदेव महाराज म्हणतात आणि पुसून ठाव अहंतेचा. भगवान गीतेमध्ये म्हणतात विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यहस्तिनी शुनी चैव शोपाके च पंडित समदर्शन. हा कुत्रा हत्ती चांडाळ गाढव काय साधू का जे असतील ते प्रत्येकाच्या ठिकाणी सर्वभूती पाहे एक वासुदेव. आपली भावना अशी होती का? नाही होत ना. मग ते संत महात्म्यांचा अनुभव असा आहे कोणत्याही वस्तूत आणि कोणत्याही व्यक्तीत अनुभव परमात्म्याचा असतो. म्हणून त्यांचा अनुभव देशात बदलत नाही, कालात बदलत नाही, अवस्थेत बदलत नाही. आणि अनुभव घेणारा अनुभव ज्याने अनुभव घेतो ती वृत्ती आणि ज्याचा अनुभव घ्यायचा असं जगत. तिन्ही ठिकाणी अनुभव परमात्मा त्रिपुटी नसते त्यांच्यात. अनुभव घेणारा परमात्मा मी तो वासुदेव तत्व होता. आणि नाथ महाराज म्हणतात जनी वनी वासुदेवी समान एका जन चित्त चेतन रूप झालं. आणि हे समजतंही वासुदेव जे देखील काय हे
हे समजतंही वासुदेव आयसा प्रतीती रसाचा होता ना भाव. हे सगळं तर परमात्मा रूप आहे. म्हणजे अनुभवता, अनुभव आणि अनुभव्य हे सगळं परमात्मा रूप असल्यामुळे ती गोपी दही दूध विकायला गेली. तिला तर दही दिसतंय का? तिला दूध दिसतंय का? तिला ते काही दिसत नाही. कारण तिची कार्यवृत्ती कार्यदृष्टी जाऊन तिला कारणरूप संपूर्ण जगाचं उपादान परमात्मा ब्रह्मरूप दृष्टी जगण्यामध्ये. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एके भुलली नारी, कोणी एके भुलली नारी, कोणी एके भुलली नारी, कोणी एके भुलली नारी. सीता गोर चला म्हणे देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती का भुलली? ती भुलणे याचा अर्थ अवस्थांतर आपत्ती. म्हणजे जी अवस्था आहे ती अवस्था टाकून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होणं याला भुलणं असं म्हणतात. अवस्थांतर आपत्ती ही म्हणजे जसा एखादा येडा मनुष्य असतो. ते आता काय दिसत नाही तर येडेल, मला वाटतं येडे संपले काय जगातले. बहुतेक सगळे येडेच झाले, त्याच्यामुळे निवडायला जागा असणार नाही. बहुतेक सगळे येडेच झाले. बायकांनी नवरी पार येडे करून टाकले. ते पूर्वीच्या काळात ते लग्न बिग्न काय असलं का ते एखादं येडे ते कागद बिगद गोळा करायचे. मग ते जमले लोक म्हणजे जाऊ दे ते येड्याचे काय येडं येते जाऊ दे असून ते का ना ते लागतं. तू यांच्याकडे पाहायचं कसं मला येड्यासारखे माझ्याकडे पाहतात. आणि हे म्हणायचे त्याला येडं आणि ते म्हणते यांना येडं. आता खरं येडं कोणी मला सांगा तुम्ही? तो वेडा नाही, हे वेडे नाही. याच्या दृष्टीत तुमच्या दृष्टीने तो वेडा आहे आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही वेडे आहेत. कारण तो ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आपण नाहीत. आपण ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत संत महात्मे ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत आपण नाहीत. आपण ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत संत महात्मे नाहीत. अवस्थांतर आपत्ती आणि अवस्थांतर आपत्ती याचंच नाव आहे भुलणे. पहिली अवस्था टाकणे आणि दुसऱ्या अवस्थेत जाणे. आणि भुलण्याचे कारणं असतात. कधी भयाने भुलतो, कधी प्रेमाने भुलतो, कधी भ्रमाने पण भुलतो. आणि भुलण्याच्या नंतर दोन गोष्टी घडतात. एक तर विचित्र क्रिया घडते, विचित्र भाषा बदलते आणि क्रिया बदलते. भुलतो, भीती वाटल्यानंतर भुलतो, भय झाल्यानंतर. उदाहरण सांगतो तुम्हाला, एखाद्याच्या घरी जर चोर आले, येऊ नये कोणाच्या घरी म्हणा, आपल्याकडे गरीबाकडे काय आले त्यांनी चोर, त्याला आमच्या आश्रमात अजून कधी चोर आलेच नाही. त्याला कुलपच नाही, कशालाच कुलप नाही, अजून तसंच पडले ते पहिल्यापासून, त्याला कुलपच नाही कशाला. मग आता चोर आल्यानंतर तुमच्या बंगल्यावरची कदाचित एखादे चोर आले कोणाच्या गावामध्ये घरामध्ये, तर मग तो काय करतो, लोकाला आरोळे सांगतो का नाही चोर आले म्हणून धावा. मग तो काय असं म्हणतो का, ऐका रे लोक हो, माझ्या घरी चोर आलेले आहेत, कृपया तुम्ही मला मदत करा, असं नाही करतो. मग काय म्हणतो, चोय 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 चोय. त्याला बोलायचं सोडून चोय 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 याचा अर्थ त्याची भाषा बदलली. का घाबरलं ते, भीतीनं भुललं ना ते. भुलल्याच्या नंतर भाषा बदलली आणि दुसरं काय झालं, रोजचा हा रस्ता आहे त्याला हे माहिती, तरी कुपटीत घुसत नाही, तुडी टाकायचं ते. म्हणजे क्रिया बदलते. भीतीने भुलतो, भाषा बदलते आणि क्रिया बदलते. एक मनुष्य गंगेला स्नान करायला जात होता, नेहमीप्रमाणे गेला, आपला बगला धोतर घेतलं, दात घाशीत गेला. पूर्वी लोक नदीला जायचे आंघोळ करायला, आता नदीच नाही राहिलं, तर काय करता, नदीला गेला जायचा, खाली बसायला लागला नदीच्या गंगेच्या काठावरती. असा काळा जर साप आला वळवळ त्याच्याकडं, असा घाबरला, धोतर घेताना असा उलथा पालथा पळत चालला. अरे लोक म्हणले काय गोविंदर काय झालं, अरे बापरे म्हणला एवढा साप, इतका घाबर म्हणला, गंगा बागलात घेतली धोतराच्या काठाने धोतराच्या काठा. आता गंगा बागलात घेऊन धोतराच्या काठाने पळतो का धोतर बागलात घेऊन गंगेच्या काठाने पळतो, पण म्हणतो गंगा बागलात घेतली धोतराच्या काठाने पळतो. तो पिंपळगावचा एक शिंपी नगरला मिशन शिकायला जात होता आणि त्याच्यामध्ये ते पंपिंगचं होतं, त्या बाबळीजवळ ते फार भेसूर होतं ते, तुम्हाला माहिती आहे ते.
तिला त्याला एक दिवशी रात्री यायला झालं, सायकल चाललं होतं ते, तिथं आले चोर. नाही कोण आहे रे तू? आता ते घाबरलं ते मी पिंपळगावचा शिंपी म्हणायचं ना, ते शिंपळगावचा पिंपी, शिंपळगावचं अरे शिंपळगावचं पिंपी नाही, पिंपळगावचा शिंपी म्हण तू. म्हणजे एखाद्या वेळी माणूस एकदा भय झालं का भयाने बोलतो आणि बोलल्यानंतर अशी गोष्ट घडते. तसं प्रेमाने पण बोलतो. एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि त्या बाईला एवढा आनंद झाला, चहा ठेवला आणि चहा ठेवला. महाराज घरी आल्याचा आनंद. मावशीला फार आनंद तो घरात. आता माणसाला होतो की नाही मला माहीत नाही, पण मावशीला होतो बाबा बऱ्याच वेळा. आणि काही ठिकाणी लयच खतरनाक काम होतं मात्र. बाबा 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 ती जर का लक्ष्मी असली तर आनंद, पण जर का अवदासा असली मेलाच गाडी तो महाराज. एकदा हरिभक्त पारायण बावळो महाराज आणि मी एका घरी गेलतो त्या आता त्या नगरच्या पलीकडे खडकीला का खंडाळ्याला जातं ते. आता त्या बाईला महाराजांचा परमार्थाचा लय राग, पण ह्यो लय भाविक. तुला अनुभव का आळंदीचा नंतर सांगत तुला. आम्हाला एखाद्या आळंदीला आता मी कधी आयुष्यात जेवायला जात नाही. आणि त्या वानखिडे का तो त्याने आमचा चांगला खडा उभा केला तो. आणि मग ते नाही महाराज चला ना, मग चला महाराज चला महाराज. आता गेलो तिथं. तर मला तर काय चहा अभ्यास मी काय पाणी पित नाही कुठं. मी आपलं बसलो निवांत खुर्चीवर. आता महाराज थोडी भीड करू होते, बसले ते. आता मग ते बाई आल्या होते, ते लय लवकर महाराजांची गाडी जाईल आणि लवकर चहा कर. हे लवकर लवकर चहा कर. उठलं का जायचं लवकर चहा कर. जेव्हा बाई बसली हळूच पातेलं घासलं, चुलीवर ठेवलं, बाहेर काडी आणायला गेली. मग चूल पेटवली, हातात ग्लास घेतला, नीट निघाली दुसऱ्या वस्तीवर दूध आणायला. दूध घेऊन आणि ते त्याचा जीव नसता. उठ बैस उठ बैस उठ बैस. सांग कधी चहा करते लोक मारून अरे आम्हाला गाडी जायचं लोक ना उडत गाय. आणि मग ते झाला बा एकदा चहा. आता याला दमच निघा ना. अरे काय म्हणला तुला केव्हा सांगू चहा कर. ये बाया आणि मी काय बसले का काय, मी काय झोपले का. अशी जिरवली आमच्या तिनं. आळंदीमध्ये गाथा सांगत होतो मी. आणि तेवढी किशोर होता आणि तो नाही का ट्रिपा काढतो काय ते वानखडी का काय कोणता खडी. आता कधी मी कुठं जेवायला जात नाही, त्या सगळ्या जगाला माहिती महाराज कुठं जेवत नाहीत. पण त्यांनी एवढाच हट्ट घेतला. ते म्हणला महाराज माझ्याकडे तुम्ही तुमचे पोरं घेऊन या, तुम्ही स्वयंपाक करा तुमचा, पण माझ्याकडे जेवायला चालेल. बरं आता चल भाऊ म्हटलं, आता काठावर वेळ म्हटलं, मी 11 वाजता येतो म्हटलं, पोरांना स्वयंपाक कर, मला का पोरगं भाकरी टाकेल मी आपला खाईल म्हटलं. तो काय हा म्हटला. घेऊन आम्ही 11 वाजता. पहिले हा करून घरातच नाही. हा आला कोणता आला बोलून. मग त्या बाई म्हटलं का तुम्ही गेली मला मला माहीतच नाही म्हणे. तुम्ही ह्याच्यात म्हणली मला काहीच माहीत नाही म्हणे. आणि मग पिठाचा डबा केव्हा 11:30ला पिठाचा डबा शोधायला लागला आहे. त्या गॅसमध्ये गॅसची टाकी उडाली. ते पीठ आहे तर ते काही भाजीपालाच काही नाही. अशी झिरली म्हणता आमची. त्या बाईनी तिथे का लय जिरवली जाऊ द्या. पण आम्ही गेलो, ती मावशी बिचारी लक्ष्मी होती, फार चांगली होती. तिनं चहा ठेवला आणि जेव्हा चहा खळखळा उकाळाय आणि आनंदाच्या भरामध्ये दुधाचा तांब्या आणि ताकाचा तांब्या शेजारीच होता. अरे 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 काय चहा असं झालं म्हणता खवले. आनंदात मनुष्य भुलतो, आनंदात मनुष्य भुलतो. माणूस प्रेमाचा आल्यानंतर त्याची तोतरी वळते, त्याची इदर उदर होते. म्हणून मी कोणाच्या घरी जातच नाही. मी कुठं कोणाच्या घरी लोक अशी म्हणजे धेंद्री म्हणजे पार माणसं आत इकडची तिकडं तिकडची इकडं आपलं नसतो तो पिढा झाला उगाच. बरं मी काही म्हणत नाही कोणाला काय, पण असे लोक घाबरून जातात ना. तसं तो प्रेमाने कोल्हापूरचा राजा आला सतरंजी आथरा. पण कोल्हापूरचा राजा आलो त्याला एवढा आनंद झाला, असा उलटा बोलला. राजापूरचा कोला आला अथरंजी सातरा. प्रेमात भुलतो असा काय बदल होतो. भीतीने बोलतो, प्रेमाने बोलतो, भ्रमाने बोलतो. जाऊ दे कौर सांगू तुम्हाला. आणि भुलण्याच्या नंतर 2 गोष्टी होतात. काय होत्या 2 गोष्टी? एक भाषा बदलते आणि क्रिया बदलते. तसं गोपीचं झालं. गोपी भुलली, भगवंताला पाहिलं आणि भुलली. आणि भुलल्याच्या नंतर तिची भाषा बदलली आणि तिची क्रिया पण बदलली.
भुलल्याच्या नंतर काय होतं, भगवान गोपाळ कृष्णाचं नाम, रूप, धाम, गुण, लीला, भगवंताचं सगळं आत्तापर्यंत गायी गोपाळ सगळ्यांना भगवंताचा वेणू सगळ्याला भूल पाडली. आणि भूल पडणं म्हणजे चित्रासारखं तटस्थ होणं, म्हणजे ती क्रिया बंद पडणं आणि विपरीत बोलणं, असा प्रकार भगवंताचा वेणू भागवतामध्ये वर्णन केलं. शुकाचार्य म्हणतात, राजा ज्या काळात भगवान गोपाल कृष्णाने वेणू वाजवला त्या काळात काय परिस्थिती झाली. इथे वेणुरवं राज्यं सर्वभूत मनोहरं श्रुत्वा वजश्रिया सर्वा वर्णयन्ति भिरे भिरे. गोपाल कृष्णाने वेणू वाजवला आणि वेणू वाजवल्याच्या नंतर इतकी विचित्र क्रिया झाली महाराज, सगळं बंद झालं. त्रिभंगी देवडा ठाण मांडुन्या माय अनकल्प द्रुमा तळे वेणू वाजविता आहे. नाथ महाराज म्हणतात परिणाम काय झाला त्याचा. बोलविले वेणू नादे, बोलविले वेणू नादे, बोलविले गोविंदे वाजविला गोविंदे बोलविले वेणुनादे, बोलविले वेणुनादे. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ तृणचरे लोब्ध झाली उच्छवा होनिया केली. बोलविले वेणुनादे, बोलविले वेणुनादे. नादन समाये त्रिभुवने, नादन समाये त्रिभुवने एका बोलला जनार्दनी, एका बोलला जनार्दनी. बोलविले वेणुनादे, बोलविले वेणुनादे. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदेन. काय झालं भुलल्याच्या नंतर यमुना पांगुळले यमुना जळ, यमुना वाहायचे थांबली, गाई चरायच्या थांबल्या, बछडे प्यायचे थांबले. निळवाऱ्या सांगतात जलचरे भोचरे खेचरे वनचरे लुब्ध होऊन या वेणूची आसोरे राहिली तटस्थ मानस शरीरे नेनती वैरभाव वैरभाव एक परस्परे हो ऐसा. पवन निश्चलची होऊन या ठेला सूर्यास्तमाना जाऊ विसरला वच्छन पिती देह भाव गेला मुखीचा कवळ गाई मुखीच राहिला. ओ वेणूचा परिणाम वारा वाहायचा थांबला, सूर्य चालायचा थांबला, गाई चरता चरता तोंडातला घास तोंडात राहिला, बछडे गाईला पित होते तसंच मुखामध्ये सड तसंच धरलं तसंच राहिलं, चित्रासारखी तटस्थ झाली. याला काय म्हणतात वेणूच्या स्वराने ही सगळी भुलली आणि सगळी चित्रासारखी तटस्थ झाली. सगळा वैरभाव गेला. मुंगूस सर्प वाघ गाय माळास बाळास तण देऊ विसरली माय, हे सगळं वेणूचा परिणाम असा भुलला. नाथ महाराज म्हणतात ऐसा स्वानंदाचा लामा पोर, ऐसा स्वानंदाचा
आला महापूर ऐसा स्वानंदाचा आला महापूर कृष्ण कृष्ण विनोद लोभले अंबर निळा मने दे ध्यानावर देही देहानावर सजन मोहन रंजवन ऐसा जनमन मोहन रंजवन ऐसा जनमन मोहन रंजवन ऐसा जनमन मोहन रंजवन ऐसा स्वानंदाचा लामापूर कृष्ण वेणुध्वनी लोभाले अंतर नेत्री निघताती प्रेमाचे पाझर निळा मने अनवर भगवान गोपाल कृष्णाच्या वेणूचा परिणाम सगळे चित्रासारखे तटस्थ झाले. याला म्हणतात भुलणे. आणि भुलण्याच्या नंतर त्या गोपींची अशी परिस्थिती झाली. नाथ महाराज म्हणतात कृष्ण आला परिसुनी मथुरेच्या नारी चपळा धावती अति सुंदरी एके त्या भोजन कवळ करी एके त्या आल्या मार्जन शिरी हो. याला काय म्हणतात भुलणे. म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आला असं मथुरेतल्या नारीनी गोकुळातल्या नारी ज्या गोपी होत्या त्यांचं सगळं असंच होतं. महाराज भगवंताला पाहण्याकरता त्यांची कृष्ण दृष्टी पाहावया प्राण पिसा एकित्या आल्या मुक्त केशा एकित्या आल्या विगुंत वासा आणि देह गेह नाठवे कृष्ण मानसा. काय अवस्था आहे महाराज, काय अवस्था आहे. एकित्या एक डोकं विचारायला बसली तसेच केस दिले मोकळे सोडून. एक जेवायला बसली हातात ताट आणि एका हातात घास आणि तशीच आली. एक डोक्यावर ते मंथनाचं पात्र ती तशीच आली. असं आहे हे सगळं. एकित्या तानवडे लेल्या पायी पायीचे पोल्लारे कानिओ बाईन वाळे वाके बांधले कंठाच्या ठाई. नाही काय एकित्या काजळ सुधले मुखी. काय अवस्था आहे महाराजी. आपल्याला हे नुसतं वाचायचं आहे. भगवान गोपाल कृष्णाचा वेणू ऐकला आणि त्यांना काजळ घेतलं. काजळ घेतलं कुठं घातलं ते काजळ कुठं घालतात ते माणसं काजळ कुठं घालतात. अरे बाया घालीत असतात माणसाने घालीत. काजळ डोळ्यात घालायचं पण त्यांना काजळ घातलं तोंडामध्ये की त्या काजळ सुधले मुखी आणि जावड कुंकुम कपडाला कुंकू लावायचं जावड कुंकू लावी ती नाकी आणि पाण्याची विडे तोंडात घालायचे ना. पानाचा वेळ कारण डोक्यात खोसला तांबरू विडे खोयती मस्तकी का कृष्ण दृष्टी नाही इंद्रिया ओळखी. हे परमार्थाची उच्चतम अवस्था आहे महाराज. परमार्थाची उच्चतम अवस्था आहे. एके त्या तानवडे लिहिल्या पायी पायीचे पोल्हारे कानिओ बाई वाळे वाके बांधले अरे पायातले दागिने कानात कानाचे गळ्यात गळ्यातले डोक्यात सगळं हातातले पायात हे सगळं विपरीत. एकित्या अर्धांगी एकित्या आल्या चोखन शिरी नागवे शिरी नेनती सुंदरी. इतका परमार्थाचा परिणाम व्हावा लागतो महाराज. नागवे शरीर ती स्नान करायला बसली पातळ घरीच राहिलं डोक्यावर घेतलं मडकन चाली तशीच नागवी. आता आपल्याला पाहायला ऐकायला फार विचित्र वाटतं ना हे. पण तिची अवस्था आपण विषय की त्या चोखनं आल्या शरीर नागवे शरीर निनती सुंदरी मोत्याचे हार नेसल्या नारायण पाटाऊ विसरल्या घरच्या घरी पातळ घरीच राहिले महाराज. असं एकी त्या अर्धांगी कृष्ण आला की अर्धी चोळी घातली. एकी त्या अर्धांगी लिहिल्या चोळी नाकीचे मुक्त फळ खोविले भाळी. म्हणजे अर्धा चोळीचं बखाडं घातलं तसेच रस्त्यावरती. याला भुलणं असं म्हणतात. त्याच माणसाला ज्या माणसाला परमार्थात विसर पडतो त्याच माणसाचा परमार्थ असतो. थोडं यांना एवढा पडला ना आपल्याला भजन करूस तर तरी कीर्तन ऐकूस तर तरी कीर्तन ऐकूस तर काय हरकत नाही ना. घडी इतकं रंगून जावं बसलास ना मुर्द्या सगळ्या अंगाचे कान करून ऐकावं. कशाचं ऐकत न कळण्यासारखं मराठीच असतं का काही काही संस्कृत इंग्लिश असतं का.
त्याला ते महाराजांचं काही कळलं त्यांनी संस्कृत असतात होती. आता संस्कृत आहे का ही भाषा? ज्ञानेश्वरी वाचित नाहीत. आता आपल्याला काही संस्कृत कळतं म्हणजे इतकी आगाडवालं हे पण माहीत नाही ज्ञानेश्वरी मराठी ती. असं कसं काय ऐकायचं कळत नाही असं काय होतं? प्रयत्न करा. मग 2 तास कीर्तनात बसल्यानंतर निदान कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला असं झालं पाहिजे आपलं शरीर मागचं पुढचं विसरलं पाहिजे. कीर्तनात बसत सारखं घड्याळात पाहत, नाही तर पुढं माणूस बसला का त्याच्या पाठीमागं मोबाईलच घालबोट, का कोंबडा आहे का कुत्र्याची कोंबडीची आवला देतो. कीर्तन तुला काय कळतं? इथं कुठं बसला का पाप करतो का तो उद्योगपती आहे का तू काय ईश्वर आहे? काय जगाचं पडलं काय तुला मोर बंद करून दे फेकून तिकडं तासभर एवढं. आणि तसं इतकं जर ठरवलं महाराज भजन करण्याचं कीर्तन ऐकताना कथा ऐकताना अंगावर शहारे आले काना डोळ्यामध्ये अश्रू आले केव्हा तरी होईल ना अवस्था. केव्हा तरी अवस्था अशी होणं यालाच भुलणं असं म्हणतात. आणि केव्हा तरी होतं ठरवलं पाहिजे ना आपण परमार्थात परिपूर्ण झोकून दिल्यानंतर काय होत नाही. अरे पशूंना शक्य झालं, हत्तीचं काय त्या योनी जन्माला मरकट तो वैष्णवाजी अतिश्रेष्ठ. आणि हनुमंता म्हणाव्या कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे? नाथ महाराज म्हणतात योनी जन्माला मरकट म्हणजे माकडाची योनी म्हणली तर ती पशु होऊनही अवस्थेला जाता येतं. मुद्दा आपण हनुमंतराय होत नाहीत, तुकाराम महाराज होत नाहीत, ही जरी गोष्ट खरी असली तरीसुद्धा वारीत आली माणसं दिंडीला तर मग त्यांची गंमत पाहावं. माझ्याकडे तर काही नमुने असे होते. आता ते त्यात मी काही कोण भिना असं बोलणार ते काय फटकन ती एकला खाली का हॅलो जेवली का काय केलं कालवण पिंट्या काय करतो आलाच कशाला झक मारायला जायला काय. पण ते मला चोरून करीत होते ते असं चूर म्हणजे याला काही तथ्य पाहिजे का नाही? काही तथ्य हे केलंच पाहिजे काही आपण परमार्थ करायला लागलो इतकं पण कळत नाही का? ठीक आहे तू कोण आलात फोन अरे मला पण तुम्हाला एक मला 50-60 आहेत मला पोरं. तुमचा एक 10 बाई 10ची खोली माझी 2 एकराचा आश्रम आहे. तुमचे 4 भांडे आहेत माझे 4 पोते टाळ आहेत. मला पण आहे का नाही चुकून आयुष्यात घरी येऊन दिंडी निघाली होती मी कुठं कोणाला फोन केला. आता तर मला कधी आयुष्यात तर फोन कोणाच येतच नाही. चुकून लागला हॅलो रामकृष्ण अरे कोण आहे रे महाराज काय लोकांचं घोडं मारलंय मी का म्हणून लोकांनी मला वाळीत टाकलंय. मी कोणाला काही म्हणतो नाही राव काय कशाला असा तर भाडेव एखादीने फोन तर करा ना मला तुम्ही एखादं जात आहे आता वाव नगरला चालला चुकून आलं तर पण महाराज आहेत का झोपले महाराज झोपले नको कोण नंतर जाऊ द्या. कशा करा सांगतो तुम्हाला कोणाच ठाऊक कशाला सांगतो. प्रयत्न केला तर विसर पडतो ना. सकाळचे स्नान उरकून घ्या लवकर उठ गायाचं दह्याचं सगळ्याचं उरकून घ्यायचं स्नान करायचं 1-5 मिनटं डोळे झाकून जप करत असताना तेवढं काही थोडंफार विसर नाही असं कसं काय होईल. माणूस आपण विसर पडतून पडला पाहिजे पडतो माणसाला विसर. तुकाराम महाराज म्हणतात त्या गोपींची अशी अवस्था झाली महाराज त्यांचे सगळे व्यवहार असे तसे झाले. नाथ महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात गोपींची अवस्था अशी झाली. चिरे चोळ्या त्या दूता विसरते चिरे चोळ्या त्या दूता विसरते ऊर्ध्व लक्ष लागले ऊर्ध्व लक्ष लागले ऊर्ध्व लक्ष लागले कोण नाठवे कोण गोळयाती कोण नाठवे कोण गोळयाती. झाल्या तटस्थ 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 सकळ नेत्रपातीव झाल्या सकळ नेत्रपातीव अवश्य गोपी काटा कामा तुरा नारी गोपी काटा कामा तुरा नारी चित्त विवळते देखावया चित्त विवळते देखावया
चित्त विभूती दिखावया चिरे चोळ्या त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती. त्या गोपी धुणं धुवायला गेल्या. पुढचा हात पुढे, मागचा हात मागे, वरची पापणी वर, खालची पापणी खाली. जात विसरल्या, गोत विसरल्या, कुळ विसरल्या, शरीर विसरल्या, घरदार विसरल्या, सगळं विसरल्या. चिरे चोळ्या त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाटवे कोण कुळ यातीन पुढे झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती. याला म्हणतात भुलणे. तटस्थ झाल्या असे याती कुळ माझे फार हरपून गेलं महाराज. एक क्षणाचं तरी आपल्याला असं व्हावं याला म्हणतात भुलणे. आणि हरपून गेली. आपल्याला काही बदलच नाही महाराज, काही बदल नाही असं आहे. मी दुपारी एक ती क्लिप पाहिली, त्याच्यात ते एक क्लिप आली होती. तो माणूस होता. त्याने कशाला सांगितलं मला नाही माहीत, पण सांगितलं होतं तिने तेवढं सांगितलं. तो आणला एका फोटोवाल्याचं दुकान होतं. तुम्ही ऐकताय ना? मग बरं आहे. त्याने एक पाहिला बोर्ड लावला होता खाली, तुम्ही जसे आहात तसाच फोटो तुम्हाला पाहावं म्हणून जर तुम्हाला फोटो काढून घ्यायचा असला तर 20 रुपयाला फोटो काढून दे. आणि तुमचा फोटो लोकांनी पसंत करावं असं लोकांना पाहा असं तुम्हाला वाटत असेल तर तसा फोटो काढून मिळेल 50 रुपयाला. तो म्हटला माझं सगळं आयुष्य गेलं पण एकाने 20 रुपयाचा फोटो नाही काढला. मग सगळ्यांनी 50 वारीच काढली. कशाला काढली? त्या प्रत्येकाने लोकांनी मला पसंत केलं पाहिजे ना असा फोटो काढा. पण ओरिजिनल मी कसा आहे त्याला आत पाहावं लागेल ना. मग बदलायचं असलं तर काय करावं लागेल? आत पाहावं लागेल, आत डोकावं लागेल. तुमचा प्रपंचाचा कशा विद्यार्थी असू द्या, प्रपंच असू द्या, कोणी असू द्या, तो आत डोकल्याशिवाय त्याचा बदल होत नाही. त्यांनी पहिलं आपलं तपासलं पाहिजे. पण समाजात इतकी मूर्ख माणसं आहेत तुम्हाला सांगतो. अरे तुम्हाला प्रपंच करायच्या पण अकली नाहीत. मी प्रत्येक वेळी सांगतोय 1 रुपया तुम्ही कमी नका समजू. 1 रुपयासुद्धा कमी नका समजू असं आहे. पण ते माणसाला कळत नाही. तुम्हाला नाव नाही सांगत. माझ्या जवळचा माणूस येतो, त्याच्याकडे एक पिकअप आहे. तो पिकअप घेऊन जातो, मजुरी करून ते कुटुंब चालवतो. त्यांनी काल 15 लाखाची गाडी आणली, फॅट दारात उभी केली. प्रपंच 15 लाख काय? 15 लाख काय जोक आहे काय गोष्ट? ते काय लाथा मारतात काय तुम्हाला? तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. ज्या माणसाला सेव्हिंग जमतं त्याला प्रपंच करायची अक्कल असते. तुमचा 1 रुपया की 10 रुपये हा मोठा प्रश्न नाही. तो ज्याला सेव्हिंग करता येतो, त्याला संचय करता येतो, त्याला प्रपंच करता येतो. परमार्थाची तीच गोष्ट आहे. कालचं माझं काय होतं, आजचं काय. कालचं तुम्ही किती बदललात, आजचं किती बदललात. सासू होती, हे बाय होणे तुम्हाला दोघीला 20-20 रुपये देते म्हणे, तुम्ही तुमचा धंदा करा. झाले गेले बाजारात, काय घ्यावा धंदा तर करायचा. मग सासूला आता प्रपंच चालवायचा, सासूला द्यायचं. 10-10 रुपये दिले तर आता सासूने झालं 10-10 रुपयाचे त्यांनी आपले 1 डझन केळं आणले. मग 1 डझन त्यांनी विकले. 10चे काय झाले, 20 रुपये झाले. 20-20 झाले. पण सासूला 5 रुपये द्यायची होती. सासूला 5 रुपये दिले आणि 5 रुपयाचा बाजार आणला. खाली किती राहिले, 10 रुपये राहिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा 10 रुपयाचे केळं आणले, त्याचे 20 झाले. सासूला 5 दिले, 5 रुपयाचा बाजार आणला आणि मग पुन्हा 10 रुपयाचे केळं आणले. चांगला व्यापार चालला. आणि चांगले आहे का कसे खड्ड्यात जातात तुम्ही एवढा प्रपंच करून. एके दिवशी थोरल्या सोनाला अवदासा आठवली. तिला ते केळं विकून तिनं 1 रुपयाचा काहीतरी खाऊ घेतला, फक्त 1 रुपयाचा. मग आता 1 रुपयाचा घेतल्यानंतर मग तिला 10चे 20 झाले होते. 1 रुपया गेला, खाली किती राहिले, 19. मग आता सासूला दिले 5 रुपये आणि प्रपंचाला खर्च केला 5 रुपये. खाली किती राहिले आता, 9 रुपयाचे केळं आणले. दुसरी दिवशी झाली 18 रुपये आणि तिचे 10चे ते चाललं होतं. तिचे 18 झाले. 18 रुपये आणले, सासूला दिले 5 रुपये, घर प्रपंचाला लावले 5 रुपये. 18तले किती, 10 खाली किती राहिले, 8 रुपये. दुसऱ्या दिवशी 8 रुपयाचे केळं आणले.
ते झाले 16 रुपये. आली घरी, बाय आई सासूला दिले 5 रुपये. बाजार रोजचा 5 रुपयाचा आणला. आता खाली किती राहिले? 6 रुपये. 6 रुपयाचे केळं आणले, 12 रुपये झाले. सासूला दिले 5. बाजार आणला आणि खाली किती राहिले? 2 रुपयाचे केळं आहे ना, तर माझा फरक कुठं पडला पोरो? फक्त 1 रुपयाचा. आणि हिनं काय केलं? 1 रुपया वाचवला आणि 1 रुपयाचे तिनं 11 रुपयाचे केळं आणले दुसऱ्या दिवशी. ते 11चे झाले तिचे. मग दुसऱ्या दिवशी सासूवर 5 दिले, प्रपंचाला 5 लागले. मग खाली किती राहिले तिला? आता 12 राहिले तिचे. 12चे तुम मग त्याचे 24 झाले. ठरल्याप्रमाणे हिला 5, तिचे 5 झाले. आणि मग पुन्हा किती आता झाले ते? हो, 1 रुपया तिचं गेलं कोटीत गणित. आणि हिच्या 1 रुपयाने इतकी बेकारी झाली का फक्त 2 रुपये राहिली. याला म्हणतात प्रपंचाचं गणित. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. ज्याला ताळा जमतो असं आहे. आणि तुम्हाला तेवढं जमत नाही. आता 3-4 वर्षापूर्वी कोणाचे 10 लाखाचे, 5 लाखाचे, 15 लाखाचे, आमच्या गावात 25 लाखाचे, 30-30 लाखाचे, 40-40 लाखाची कांदे झाली. आणि 2-3 महिने एक ती माणूस, हे पैसे दे थोडं डिझेलला. तुला काय 4 पैसेच नाही म्हणले. मी म्हणलं काय 40 लाखाचे? महाराज तिकडं का राहतात का? आता काय म्हणजे ते 6 महिन्यात 40 लाख राहिले, डिझेलला पैसा नाही राहिला. काय प्रपंच करता महाराज? जाऊ द्या, कशाला सांगत होते? कशाला सांगितलं रे? एवढं प्रपंचावर लक्ष आहे तुमचं, म्हणजे प्रपंचाचं पण मन घालून ऐकायचं नाही. विठाल 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 प्रपंचाची गोष्ट कशाकडे सांगत होतो? परमार्थातहीन प्रपंचातही आपण आपल्याला नाही तपासलं ते फोटून सांगितलं होतं तुम्हाला. प्रत्येकाला लोकाला दाखवायचं. प्रपंचाचा बंगला करा, बंगला बांधा, गाडी घ्या, लग्न करा, कपडे घ्या, चपला बूट घ्या. त्याच्याकडे लक्षच नसतं महाराज. याला लोक किती चांगलं म्हणतील. मेले तरी तुम्हाला लोक चांगलं म्हणायचे नाही. लोक जैसा वोक धरता धरवेन आभक्ता. लोक अरे प्रभू रामचंद्राला नाही चांगलं म्हणले, माऊलीला नाही चांगलं म्हणले, तुकाराम महाराजांना नाही चांगलं म्हणले. जगात कधी लोकांनी एकामुखाने कोणाला चांगलं म्हणलंय असं कधी घडलंच नाही. संगमनेरला आमचा एक पाहुणा आहे, ती 30-35 वर्षाची गोष्ट आहे. लग्न केलं, मुलीचं लय जबरदस्त. त्या काळात काय लय, आता ते 35 वर्ष तुम्हाला तर काय सांगायची गोष्ट. आता पैशाला मोठा मंडप दिला, गाद्या टाकल्या, जेवण केलं, लग्न थाटात झालं. गुलाबजांबू, लाडू, गुलाबजांबू, बुंदी केले सगळे. आता तरुण पोरं बसले जेवायला. तो शिट्टी सर्व्हिअर होता शहरातला, आहे तो, त्या गेलात होता. मध्ये पोरं काढतेच. ते जेवायचं झालं की गुलाबजामुन फेकायचा, त्या पोराला मारायचा. लाडू फेकायचा पोरामध्ये. तर म्हातारी माणसं म्हणले, अरे तुम्हाला खायचं तर खा. तुम्ही त्या धन्याने एवढं कशाला एवढा पैसा खर्च केला? पोरं काय म्हणले? बस पैसा खर्च केला. कुठे त्याच्या बापाचे लोकांची तर मुटकी मोडीत तिने. आता काय करता? तुम्ही खूप चांगलं लग्न केलं म्हणजे लोक तुम्हाला जाता जाता टाळ्या देतील, डोक्यातलं काढून टाका. ते लग्नाला जबरदस्त झालं, पण भाजी जरा पानचटत होती रे. म्हणजे मारलाच शरा मारल्याशिवाय तुम्हाला कोणी सोडितच नाही. त्याकरता जी शहाणी माणसं त्या रानातच जात नाही. असं हे माझं असं आहे, मी तर माझं हे असं आहे. तुला वाटलं तर बघ, नाही तर तिकडं बघ, तुला 4 रस्ते मातेच जाय. माझं हे असं आहे. जाऊ द्या, मुद्दा काय सांगत होतो? जी गोपी एवढी बदलली. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोणी एकी भुलली नारी. ती गोपी अशी भुलली आणि भुलण्याच्या नंतर दहीदूध विकायला गेली. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती असं का म्हटली ती? तर भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीने तिचे 2 उत्तर आहेत. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने आध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो आणि अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर आध्यस्थाची प्रतीती येत नसते. रज्जूचं ज्ञान झालं, सर्पाची प्रतीती येत नाही. ब्रह्माचं ज्ञान झालं, जगताची प्रतीती येत नाही. तिला परमात्म्याचं ज्ञान झाल्यामुळे तिला आता दही दुधाची प्रतीती नव्हते, तिला केवळ परमात्म्याची प्रतीती म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी.
भक्तिशास्त्रातलं उत्तर असं आहे. सगळ्या गोकुळातल्या गवळणी गोपी सगळ्या मथुरेत दही दूध विकायला गेल्या आणि नेहमीप्रमाणे आपलं गोविंद घ्या हरी घ्या म्हणायच्या. त्या मथुरेत त्या गवळणी म्हणल्या का हे रोज फशी देतात आपल्याला. काय फशी द्या? आपल्याला दही दूध घालतात आणि काय म्हणतात गोविंद घ्या हरी घ्या. असं कसं काय म्हणतात त्या? बरं उद्या म्हणली. यांनी मिटिंग घेतली. यांनी सांगितलं तर उद्या आल्या का त्यांना सांगायचं काठ्या घेऊन यायच्या. दही आम्हाला दही नाही द्यायचं. मग गोविंद घे दामोदर दे हरी दे असं म्हणणं ठरलं यांचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आले त्या गोकुळातल्या गवळणी. त्यांच्या ठरल्यापर्यंत त्यांनी झालं सुरती. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव सती मथुरेच्या. झालं गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. आल्या सगळ्या पुढे धावून. एक म्हणली दामोदर दे, एक म्हणली गोविंद दे, एक म्हणली हरी दे. घाबरले ना ते. आता कसं काय द्यायचं? पण त्यात एक खमकी होती माझ्यासारखी. इकडे म्हणली तुला हरी देते माझ्याकडे आणि ती काठी आण म्हणली तुझ्याकडं. हरी देते तुला गोविंद देते आणि तुम्हाला ज्याला जे पाहिजे ते देते. आत्मविश्वास याला म्हणतात परमार्थातला. डेऱ्यात माप घातलं महाराज. तुकाराम महाराज म्हणतात अरे तो राधिकेकरता लहानचा मोठा झाला आणि अर्जुनाकरता सुभद्रा बनला. तो भक्ताकरता मासा झाला, कासव झाला, काय काय नाही झाला. कोणाकरता काय काय झाला. जैशी जैशी वेळ पडे आणि तैसे तैसे होले घोडे. तुकाराम महाराज होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. डेऱ्यात माप घात. तुला काय हरी पाहिजे ना डेऱ्यात हरीच आला महाराज. तुकाराम महाराज म्हणतात उच्चंबळे दुडिया माझारी कानोबा झाला भारी आणि उच्चंबळे गोरस सांडे बाहेरी. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने परमात्मा आपल्या भक्तीप्रमाणे भक्ता करता काही पण बनतो. आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखीला डोळा बैसला म्हणे तो जीवदनी उच्चारे. एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तो जीवदनी उच्चारे. अभंगाच्या प्रथम चरण थोडंसं चिंतन केलं. वेळ झाली. जागा ओली आहे. 9:15 झाले. तर थोड्याशा ओल्यामुळे थोडासा उशीर झाला. 7 ते 9 7:30 ते 9:30 झालं. ते 9:30 नाही झाले 9:15 झालेत. आता लवकर सोडणं गरजेचं आहे. तुम्हाला अजून पुढे महत्त्वाचा कार्यक्रम तर पुढेच राहिला. तो आता कोणता? जेवण म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं. बरं चला असो जाऊ द्या. आज या ठिकाणी 4 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम झाला. पारायण काकडा भजन पारायण प्रवचन हरिकीर्तन हरिपाठ आणि मग हे आपल्या काल्याची कीर्तनाची सेवा. मागच्या वेळी आपले राधाकिशन भाऊचा दिवस सप्ताह होता. तिथं काल्याचं कीर्तन आणि त्या नेमकं माझ्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशीच पाऊस आला आणि मंडप गेला उडून लोकांना काही लागलं. ते नेमकं काल्याच्याच दिवशी आणि आज नेमकं काल्या माझ्याच कीर्तनाच्या दिवशी पाऊस करून येतो. मला काय कळलं. मी काय त्या पावसाचं घोडं मारले मला काही समजलं नसं. बरं त्याने नेमकं सप्ताह धरला. त्या तुमचीच वस्ती धरली तर या नदीच्या पलीकडे काही नाही. याचा अर्थ पांडुरंगाची कृपा आहे तुमच्या. ते पाऊस येणं हे मंगल लक्षण असतं. मंगलाचं लक्षण असतं. शुभ लक्षण असतं. यज्ञ पूर्ण झाला. आहुती झाली ना पूर्ण. चांगलं झालं मस्त झालं काय हरकत नाही. यावर्षी गेल्या वर्षापेक्षा पण हे बघ जानाबाई म्हणते गाता येईल तिने गावे आणि येरी हरी हरी म्हणावे. परमार्थ असा ऐश्वर्यात केला पाहिजे. टापटीप शुद्ध भावना शुद्ध पाहिजे. वातावरण पवित्र शुद्ध जर असेल तर त्या परमार्थाला याला म्हणतात फलबल कल्पना. आता इथं ऊस स्वतः तुम्ही पाहिला आहे. इथं ऊस स्वतः इथं ढेकळं होते पाहिलेत. आज पान कानी पंढरपुरातसुद्धा नाही असं. पंढरपुरात पण असं नाही. पवित्र भावनेने केला परमार्थ. मग आता तुमच्या सगळ्या सशेगांधली वस्ती बोरकर वस्ती गडाक वस्ती आता मोरेवाडी असेल उंबऱ्याचे असतील कात्रडाचे काही लोक आहेत. वांबुरीची सगळी मंडळी आहे. परिसरातली सगळी महाराज मंडळी आहे. ही सगळी वारकरी मंडळी खूप वांबुरीत बदल झाला. राधाकिशन खूप बदल झाला. खूप बदल आपल्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे.
आपण त्यावेळी सुरुवातीला मी कार्यक्रम केला होता त्या वांबुरीमध्ये. अहो ते कशाचं कुठं पुकवून बसायला. सुरुवातीला ते भागवत संजय महाराजांचं रामायण केलं, बळत त्याला 5,000 रुपये देऊन ते रामायण करायला लावलं मी. मग इथून सुरुवात केली ती. आज एवढा बदल झाला, ही पांडुरंगाची कृपा आहे. वाड्या वस्तीवरती कार्यक्रम होऊ लागला आणि आपला हा हरिभक्तपरायण किशोर महाराज गडाख संत सेवाधाम इथं खूप यावर्षी खूप चांगला कार्यक्रम झाला. चांगला झाला कार्यक्रम, चांगले झाले सगळे कार्यक्रम. मला रोज सांगतात पोर आज कार्यक्रम खूप चांगला झाला, लोक फार भरपूर होते. आज पण आता पाऊस म्हटलं चिखलाचे नाही याचे पण पाहा ना, भरपूर लोक म्हणजे भरपूर लोक आलेत. लोकांचा परमार्थकडे ओढा आहे, शुद्ध भाव आहे, आपला शुद्ध परमार्थ आहे. तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद. आणि किशोर महाराजांनी संस्था चालली. मी कोणत्या पोराला सांगतो, पहिले पोरांना जीवला प्रेमाला, पोरांना आईचं प्रेम द्या. मुलगा तयार कसा होईल इकडं वृत्ती ठेवा, मग तुम्हाला काही कमी नाही पडायचं ना. शुद्ध भावने परमार्थ करा, समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. आणि किशोर महाराजांची संस्था हा करता खूप चांगली झाली, खूप चांगली चालली. त्याला तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. तुम्हाला मला तुमचे सगळ्यांचे कोणाचे नाव माहिती नाहीत, मला घेता पण येत नाही, माझी प्रकृती पण नाही, मला सवय पण नाही ते कोणाचे लाल करीत बसायची. कारण माझीच कोणी लाल नाही करीत, मी काय आलं कोणाचे लाल. कारण लोक मला माझं नाव घ्यायला पण घाबरत, नको बघा आलं ते भानगड. पण असो पोरो, मला तुमच्याकडे पण खूप आनंद वाटला, खूप समाधान वाटलं, एकदम समाधान वाटलं, अति समाधान वाटलं, खूप समाधान वाटलं. परमार्थ असावं तर इतका पवित्र, काय खूप शांतता, कीर्तन ऐकणं, सगळे टाळकरी गाणारे वाजवणारे, सगळा सोर साऊंड, सात्विकता ज्याला म्हणतात, त्या कीर्तनातला शांतिरस भक्तिरस. तर आपल्या काहीतरी चमच्याभर पादरात पडतं. धांगडधिंगा जर म्हटलं त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून तुम्ही यावर्षी खूप चांगला सप्ताह केला. किशोर महाराजांनी सांगितलं व लोकांनी इतकी कल्पनेपेक्षा जास्त मदत केली. लोकांनी काही न म्हणता काही न घेता, म्हणजे लोकांच्या ह्या वस्तीवर सगळ्या तरुण मंडळीच्या मनातलं परिवर्तन पाहून, सप्ताह झाल्यापेक्षा या मंडळीच्या मनातलं परिवर्तन पाहून मला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. सगळं परिवर्तन झालं तुमच्यामध्ये, खूप छान झालं. आता इथून पुढे असाच कार्यक्रम चालणार आहे. आता आमचं तर घोडं थकलं आहे, आता चाललं आहे बळजबरीने. तर ते का अजून नाही थकलं. आता तुला काय माहिती, पाणी पिऊ पिऊ कीर्तन करतो ना, अजून नाही थकलं म्हणजे काय. पण चला, तुमचं प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या. किशोर महाराजांची संस्था तुमची संस्था आहे. संस्थेमुळे आपल्या गावाला, परिसराला, या वस्तीला जिवंतपणा राहतो. त्या विद्यार्थ्याच्या निमित्ताने आपल्याला कार्यक्रम घडतात, टाळ वाजतात, भक्तीचे शब्द कानावर येतात. तुम्ही असंच करा, असंच चालू ठेवा. असो, आजच्या कार्यक्रमाकरता आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, कृष्णा महाराज जिरेकर, आज मोठी महाराज झाले आमचे खळेकर महाराज, आणि भागवत महाराज, मोहित महाराज, आमचे अजून महेश महाराज, अजून एखादा महाराज राहिला असं झाले का, एखादं चुकून राहायचं. आता सगळ्यांचे तुमचे नाव एवढेच मला ते आश्रमातले विद्यार्थी मला तोंडात आले, ते नाही काय वेळेला तोंडात येत. पोपट महाराज चालन, राधाकिशन भाऊ, आपले गुगरकर साहेब, आता एवढेच मला एवढेच पाठवते. बरं राजू, तुम्ही आता सांगतो राजू भाऊ, सगळे खूप बरं सुरेश दादा, राजू भाऊ, खूप मोठमोठी माणसं आली. तरी किशोर, तू चांगली माणसं परमार्थाला वळवलीत, खूप चांगलं झालं, लय आनंद आहे. पोरो, तुम्ही परमार्थ केला असं आहे. सुरेश दादा, राजू भाऊ, तुम्ही आले ना पोरो, तुमच्या मागे 10 लोक उठतात. कार्यक्रमाचं रूप बदलून जातं. कार्यक्रमाचं रूप तुमच्यासारख्याने येणं फार गरजेचं राहतं. तुम्हाला वेळ मिळत, पण तुम्ही लोकां करता या, तरुण पोरा करता या, तर तुमच्या पाठीमागे 10 मुलं ओढतात. आपल्याला तरुण मुलात परिवर्तन घडवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती तुम्ही घडता, तुम्ही फार चांगलं काम केलं. असो, मला पण थकवा आला, आता झाल्याशिवाय पुनश्च भगवचनी समर्पित करून मी या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. लावी